हाय नमस्कार. तर उठलेले मी 6 वाजायची, पण मला लावायची होती मेहंदी. ही बघा, ही मेहंदी लावलेली. त्यानंतर मी दात घासले, तोंड धुतलं, थोडीशी फ्रेश झाली, चहा उकळून घेतली, पिऊन घेतली. आता मेहंदी सुटल्यावरच मी आंघोळीला बसणार आहे. आणि बघा माझी टिकली काढलेली राशा मॅडमने. राशा मॅडम आहे ना, परत परत टिकली काढायला तिला खूप आवडतं. टिकलीच काढत असते ती, परत परत टिकली काढते, परत लावते, अशामध्ये हरून जाते. तर मग रात्रीच्या टाईमात आम्ही लावायला विसरले. मी रात्री झोपेमध्ये म्हटलं जाऊ दे. तर चला आता मेहंदी सुटली का आता आम्ही मस्तपैकी असं फ्रेश होते. नंतर जायचं आहे आम्हाला लग्नाला. अंशूच्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न आहे, तर तिथं जायचं आहे आम्हाला. तर चला, आज येणार रेसिपीचा व्हिडिओ नाही येणार, तर मी तुम्हाला तिथं लग्नामध्ये तुम्हाला पण घेऊन जाणार आहे माझ्यासोबत. या बरं का, नक्की या. चला तर मी आधी फ्रेश होते. आज तर किचन ओटा पण आवरलेला नाही आहे, कारण की रात्र उशीर होऊन गेला आम्हाला. म्हणजे तसं आवरलेलं आहे, पण जेवढा आपल्याला मनसोक्त वाटतो ना पूर्ण क्लीन, तसा नाही झालेला आहे. तर चला, मी आता पहिलं किचन ओटा आवरते, नंतर मग आता मेहंदी सुकून गेली, नंतर आंघोळ करते, मस्तपैकी फ्रेश होते, नंतर मग देवपूजा करते, नाश्ता वगैरे करते. आम्ही सगळे जाणार आहेत लग्नाला. चला पण तुम्ही सोबत. मस्त खट्टी मिठी आंबट चिंबट कैरी. आता हिचा बनवणार आहे मी. आज तर लग्नाला जायचं आहे मला. मस्त मोरंबा बनणार आहे. मोरंबा नाही, सॉरी, काय म्हणतात त्याला, गोड टाकून मस्त कैरीची भाजी बनवणार आहे. मस्त मोठी मोठी कैरी. आता मस्तपैकी किचन ओटा मी इथं क्लीन करून घेणार आहे. रात्री केला होता क्लीन, पण एवढा मला आवडला नव्हता, म्हणून मग आता करते. तर मस्तपैकी बघा, पहिले आहे ना घिसणीने घासून घेतलं मी साबण लावून. आणि नंतर मग आता किचन ओटा आहे ना धुवायला, आमचं किचन उलटं करून दिलेलं आहे. त्याने पाणी आहे ना बेसिंगमध्ये निघायच्या ऐवजी इकडेच जातं ते. त्यासाठी आहे ना मग धुवायला खूप हे होतं, मग असं पुसावंच लागतं त्याला. मस्तपैकी असं घिसणीने घासलं की लगेच असं मग कपड्याने मस्तपैकी असं पुसून घेते मी. तर आता मस्तपैकी पुसला गेलेला आहे ना किचन ओटा. तर मस्त आहे मोठा, पण मग असं पुसायला त्याला वेळ लागतो. मोकळा चोकळा आहे. तर चला, आता जायचं आहे आम्हाला लग्नाला. तुम्हाला सांगितलं मी आधी. तर लग्न म्हणजे खूप उशिरा लागणार आहे. अंशूच्या मैत्रिणीच्या भावाचं लग्न आहे. तर दोघं सासूसुनांना मूडपत्रिका आहे, म्हणून आम्हाला दोघांना जायचं आहे. त्यासाठी मग पटापट आवरून घेते. आता माझी चहा पाणी पण पिली गेली मी. उठल्या उठल्या मला आहे ना चहा लागते. तर त्यासाठी आधी चहा पिऊन घेतला मी. आता मेहंदी लावलेली, तर ती सुकण्यातच आहे आता. तोपर्यंत म्हटलं किचन ओटा क्लीन करून घेते, नंतरच मग आता आंघोळीला बसते मी. बघा मस्तपैकी झालेला आहे किचन ओटा क्लीन. तर मी बसते आता आंघोळीला, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि कैरी आहे तर माझ्या मेवण्यांनी आणून दिलेली आहे. ते शेतामध्ये जातात तर. आणि माठ पण इथं भरून घेतलेला आहे. मस्तपैकी गार होऊन जातं दिवसभरामध्ये पाणी. पूर्ण सकाळमध्ये असं भरला की मस्तपैकी गार पाणी होऊन जातं 2-3 तासामध्येच. दिवसभर आम्ही माठातलंच पाणी पितो. फ्रीजमध्ये पाणी अजिबात ठेवत नाही, कारण ते हानिकारक असतं. तर चला, आता किचन ओटा पण पुसला गेला. आता जाते मी गरम पाणी काढून घेते. आता गिजरमधून पाणी लावलं होतं. आता पाणी लावून दिलेलं आहे. आता आंघोळ केस धुवून घेते. चला, माझे मस्तपैकी इथं केस वगैरे धुवून झालेले बघा. मी तोपर्यंत ही साडी वेअर करून घेतलेली आहे. ही मेहंदी आणि केस बघा माझे. ही मेहंदी आहे ना मी फक्त 3-4 महिन्यांनी लावत असते.
तरी पण केस माझे एकदम असे मस्त मऊसूत असतात. तर आता केस धुतलेले आहे मी. हे बघा, मला ही साडी वेअर करायची आहे, तर मग ब्लाऊज घालून ठेवलेलं आहे मी. अजून तयारी करायची बाकी आहे, नाश्ता वगैरे करणार, नंतर मग तयारी करणार. तर आता केस थोडं सुकायला ठेवले. ते ड्राय मशीनने काही सुकवले नाही मी, ते मशीन थोडं खराब होऊन गेलं, म्हणून म्हटलं थोडं असं सुकवून घेते, नंतर मग तयारी करते, नाश्ता वगैरे करून मग तयारी करते. नाही इकडे नाही केली, इकडे नाही केली बरं का, अजून ते नाही, तिथंच करते इथे. तर चला, मी जाईल तेव्हा तुम्हाला सोबतच घेऊन जाणार आहे. तर आता मी नाश्ता वगैरे करते आणि मग जाऊ आपण. चला तर ही साडी वेअर केली, ती वेअर करणार होते मी, पण तिच्या पट्टा जमत नव्हता मला, म्हणून मी वेअर केली. तर चला आता लग्नाला जाते, तुम्ही पण या बरं का सोबत. चला मग. दरवाजा लायली जा. हा राहू दे. हा येईल नाही त्रास व्हावा राशा. आता आम्ही पोहोचण्यातच आहे, म्हणजे गावातल्या गावातच हे ना, पण थोडं दूर आहे म्हणून आम्ही गाडीने जातोय. तर तिथं तर गेलो आम्ही. हे बघा रस्त्यावर पण म्हणजे मोठी तीथ आहे ही लग्नाची. इथं पण लग्न चालू होतं कोणाचं तरी, म्हणजे दुसऱ्यांचं होतं. आम्हाला इथं नाही, आम्हाला दुसरीकडे जायचं आहे. इथं पण असं म्हणजे नवरदेव पारवर जात होता. हे बघा गाड्या वगैरे गर्दी, इथं ट्रॅफिक जमली होती. तर आम्ही तिथं पोहोचलो. पण बाप रे बाप, काय सांगू तुम्हाला, जेवण तर एवढं भारी होतं, पण ऊन होतं. ऊनमध्ये ना जेवणच जात नव्हतं. जेवण खूप भारी होतं, पण उन्हामध्ये जेवण जात नव्हतं. गरम पण तसंच खूप गरम होत होतं. आम्ही तिथं पोहोचले थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो, नंतर जेवणाला बसलो, पण जेवण अजिबात काही गेलं नाही. मग तसंच मग थोडं थोडं खाऊन आम्ही उठलो. असं आमच्या तिथं आहे ना, असा आमच्या इथं जेवणासाठी कान झाला. तर हे बघा इथं सर्व काही. त्यानंतर मग घरी आलो आम्ही. तिथं नाही शूट घेतलं मग मी काहीच, म्हटलं जाऊ दे काय घ्यायचं शूट. तर मग घरी आलो. बरोबर का लग्नामधून लग्न काय लावलं नाही, कारण राकेशच्या आणि अंशूचं शूट होतं. मग ते शूटला गेले. बंगलोरचं राकेश अंशूचं बंगलोरचं शूट होतं. मग ते शूटसाठी गेले. मग आम्ही जेवण करून त्यांना भेटून घेतलं आणि भेटून परत रिटर्न आलो. हे बघा छान डबे ठेवले होते त्यांनी. साड्यांपेक्षा डबे छान. बाया साड्या देतात, ते काय वापरायच्या पण कामाशी येत नाही, हे डबे तरी वापरायच्या कामाशी येतील. बघा किती छान डबे ठेवले त्यांनी खूप मस्त डबे ठेवले त्यांनी. तर हे डबे आम्हा दोघांना मूळपत्रिका होती, तर हे 2 डबे दोघांचे भेटले आम्हाला. तर लग्न लावून जेवण म्हणजे लग्न लावायचं बाकी आहे अजून. तर नवरी मुलगी पार्लरमध्येच आहे. तर लग्न थोडं 3 वाजता लागणार आहे. आम्ही 1:30 वाजताच घरी येऊन गेलो, कारण ऊन खूप होतं. राशा पण सोबत होती, तर मग राशाला त्रास होत होता, पूर्ण लाल होऊन गेली होती ती. मग आणि राकेशांची पण शूट होतं ना बंगलोरचं, मग ते तिकडं आम्हाला घरी पोचून गेले आणि ते गेले आता शूटला. चला तर मग बाय बाय. तिथं आहे ना ड्रमचं पाणी असतं, मग मला ते ड्रमचं पाणी शूट नाही होत, मग मी पितच नाही ते पाणी. बाटली पण घेऊन गेलो नाही आम्ही, तर मग आता पिते पाणी. आणि बघा राशाने हा फ्रॉक. हे बघा राशा बाय बाय कर, बाय बाय कर, कर बाय बाय पब्लिकला, बाय बाय कर, आपल्या युट्यूबरांना बाय बाय कर. राशा सांगते आमच्या आईच्या व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा, आहे ना बेटा? हो सांगते ती. चल चल मला झोपून देते मी.
तिचे मम्मी पप्पा गेले शूटला. मी आता राशाला इथं झोपून देते. हां हो बेटा.